चाकणमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झालेत, तर जुना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली गेलाय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावलाय, तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या परिस्थितीमागे केवळ अतिवृष्टी नव्हे, तर नैसर्गिक ओढे नाल्यांवरील अतिक्रमणे, बुजवलेले जलमार्ग आणि अनियोजित शहरीकरणही जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. पूर्वी पावसाचं पाणी नैसर्गिक प्रवाहातून सहज वाहून जात होतं, मात्र आता ते मार्ग बंद झाल्याने पाणी थेट रस्ते, दुकानं आणि वसाहतींमध्ये शिरत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होते. चाकण आणि परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बऱ्याचशा दुकानदारांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल आपण याबाबत? सांगायचं झालं तर रविवारी रात्री तो अचानक आलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे आमच्या दुकानात रुपयाचं पूर्ण 100% लॉस झालाय. माझं दुकानात माझ्या शेजारीचं सगळं व्यावसायिकांचं जवळजवळ 2.5-3 पाऊण 3 लाखाचं नुकसान झालेलं असून तो शासनाला एकच मागणी आहे किंवा आम्हाला कुठंतरी सरकारने काहीतरी मदतीचा हात द्यावा. आमचं हे चप्पल जुत्याचं दुकान होतं, फारच नुकसान झालं. अशी कल्पना पण नव्हती का एवढा पाऊस येईन, आणि काहीतरी सरकारने भरपाई की द्यावी, आम्हाला याची थोडीफार मदत करावी. आपण सर्वांनी पाहिलं असेल की चाकणमध्ये काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की भूतोन भविष्य असा पाऊस या ठिकाणी चाकणमध्ये पडला, अतिवृष्टी झाली. हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. काही ठिकाणी त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले ते अतिवृष्टीचे, परंतु काही ठिकाणी जे नुकसान भोगावं लागलं हे मानवनिर्मित आहे. ह्या प्रशासनाच्या चुका आहेत. त्या चुकीच्या धोरणांमुळे किंवा चुकीच्या कामांमुळे हे नुकसान झालेलं आहे. आपण पाहत असाल अण्णाभाऊ साठे चौकामध्ये जो रस्ता काळूसला जातो, त्या रस्त्याचं काम या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान चालू होतं. काहीतरी सदोष काम झालं असेल म्हणून तो रस्ता पुन्हा त्याच्यावर एक लेअर करावा लागला. हे करता करता तो रस्ता कमीत कमी 2 फुटांनी वरती आला. त्याच्यामुळे हे जे आपल्याला समोर पाणी साचलेलं दिसतं, याचा जो एक्सिस त्या ओढ्यामध्ये जाण्यासाठी होता तो पूर्णपणे नष्ट झाला. आणि ते पाणी ओढ्यामध्ये न जाता ही मुस्लिम समाजाची या ठिकाणी समोर दफनभूमी आहे, ह्या दफनभूमीमध्ये शिरलं. आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला, त्यांची जी पवित्र वास्तू आहे त्या वास्तूमध्ये ते भिंत पडली आणि ते भिंतीतून ते पाणी आरपार त्या चेंबरमध्ये गेलं. आपण आणि राहिला प्रश्न, हे जे नुकसान झाले, मी म्हणतो की हे नुकसान मानवनिर्मित आहे. त्या अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा त्यांच्या चुकांमुळे हे झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी या सर्व नुकसानदारांचं किंवा या दुकानदारांचं नुकसान भरून द्यावं. काल जो निसर्गाचा प्रकोप चाकण शहरावर झालेला आहे, निसर्गाचं म्हणा किंवा मानवरहित म्हणा, नुकसान ते 100% झालेले आहे. मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो, हे जे हातापोट भरणारे जे व्यापारी आहेत त्यांचं आतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. प्रशासकीय बाब लक्षात घेऊन, महसुली बाब लक्षात घेऊन आपण त्वरित या लोकांना काही ना काहीतरी मोबाईलला देऊन यांचं परत उदरनिर्वाहाचं साधन परत पुन्हा एकदा चालू करून द्यावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो. योग्य ती काळजी घेण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ते पर्याय उपलब्ध करून द्यावेत व जे नागरिकांची होणारी दशा आहे किंवा दुर्दशा आहे तर त्यातून थोडासा त्यांना दिलासा मिळेल. यामुळे माझी एक नगर परिषदेला विनंती आहे की आपण याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ते पर्यायी मार्ग उपलब्ध करून नागरिकांना सहकार्य करावे ही विनंती. गेले 3 महिने जे मान्सून पूर्वची तयारी करावी लागते, त्यामध्ये आम्ही वारंवार नगर परिषदेच्या आरोग्य कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना सांगत होतो की जे चाकणचं जे पुणे नाशिक हायवेवरलं जे तळ आहे, त्या तळ्याची जी सांड लागती आणि त्या सांडेच्या माध्यमातून हे पुढं सगळं चाकणच्या मुख्य रस्त्यावरती पाणी येते आणि त्या पाण्याचा, त्या सांडेचा निचरा होण्याच्या दृष्टीने त्याचं खोलीकरण करणे किंवा बंदिस्त करणे या सगळ्या गोष्टी आवश्यक होत्या. हे वारंवार सांगून देखील प्रशासनाने त्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही आणि त्याच पाण्याचं रौद्र रूप नंतरच्या काळात काही तासाच्या पावसात दिसून आलं. पूर्ण जुना पुणे नाशिक रोड हा पूर्ण पाण्याखाली गेला. त्याचबरोबर पृथ्वीप्रत जी आमची इमारत आहे तिथले सर्व ग्राउंड फ्लोअरचे बेसमेंटचे गाळे पाण्याखाली होते.
त्याचबरोबर जे सिकलकर आतार समाजाचे जे मुस्लिम दफनभूमी ती पूर्णतः पाण्याखाली होती, जी की आज त्यांचे एक पवित्र असं ठिकाणी असं म्हणता येईल. त्या पाण्याच्या प्रेशरने त्याचं जे बांधकाम होतं, ही कंपाऊंडची भिंत होती ती देखील कोसळली आणि त्यानंतर तो पाण्याचा प्रवाह हा पुढे वड्याकडे मार्गस्थ झाला. हे संपूर्णतः प्रशासनाचं अपयश आहे. आणि आता माझी या निमित्ताने विनंती आहे की एका पावसाने तुमचं सगळं पितळ उघडं पडलेलं आहे. कुठेही नुसतं फोटो सेशन करून जमणार नाही, ग्राउंडला काम करणं गरजेचं आहे. यामध्ये एक काळूज रस्ता जो आहे, आगरवाडी रस्ता, त्याला एक चारी आहे. त्या चारीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी बसू शकतं. जे रस्त्यावर आज संपूर्ण पाणी ते पूर्णपणे त्यातनं वाहू शकतं, परंतु त्या चारीत एक थेंबही पाणी जात नाही, कारण त्याचे तोंड बंद आहे. ते तोंड तातडीने उघडण्यात यावी, JCB लावून त्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाहेल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर जे काय ओढ्याचं खोलीकरण, रुंदीकरण हे मान्सून पूर्व तयारी तुम्ही केलेली नाहीये, ती आता तरी करावी आणि नागरिकांना यातून दिलासा द्यावा. नक्कीच मान्सून पूर्व नाले सफाई होणं गरजेचं असताना देखील प्रशासनाकडनं सांगण्यात आलं की आम्ही मान्सून पूर्व नाली सफाई केलेली, मात्र काल झालेल्या पावसामुळं प्रशासनाचा कारभार हा चव्हाट्यावर आला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. डिजिटल प्रभात पुणेसाठी मी कल्पेश भोई, चाकण, पुणे.